नमस्कार, मी राहुल शिंदे। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये ऐरोलीचे कंटेनर बाबा हे आपले नवी मुंबईचे भाग्यविधाते आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेबांबद्दल काय काय उद्गार काढतायत। तर आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायची तर गरज नव्हती, पण एक मर्यादा असते राजकारणात, ती त्यांनी एक खालच्या पातळीवर आणली, त्यामुळे आम्हाला ही पलटवार त्यांच्याकडे करायला लागतोय। राजकारणात इलेक्शन झाले, राजकारण झालं, निवडणुका झाल्या की लोक मॅन तलवार आपल्या मॅन करतात। ते 15 दिवस काय लोकशाहीचे असतात, आपण मतांचा जोगवा मागतो, पण इलेक्शन नंतर पण जी कालची जी त्यांची रेकॉर्डिंग आली ही कुठेतरी जाणून बुजून आलेली आहे। त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे ते नाईक समर्थक म्हणून आज आम्ही दोघं करणार आहोत। सर्वप्रथम त्यांनी एकाचा उल्लेख केला की याचं नाव काय त्याचं नाव काय। मग हे या कंटेनर बाबांना एवढी खालची परिस्थिती आली आहे की स्वतःच्या मुलाला हे नाव देऊ शकत नाहीत। यांनी सिद्ध करावं की शुभम चौगुले जो आहे तो माझा मुलगा आहे म्हणून। शुभम चौगुले जो आहे तो कुमार दत्तात्रय पळसे यांचा लिव्हिंगवर नाव आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे पॅन कार्डवर, आपलं तुमच्याकडे पण पॅन कार्ड असेल, 5वा जो डिजिट येतो तो आपला सरनेम येतो। शुभम चौगुलेंनी जो ॲफिडेव्हिट दिलाय त्याच्यामध्ये आडनाव पी येते। पी म्हणजे काय येते? पळसे येते। हे त्यांनी आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये ॲफिडेव्हिटमध्ये नमूद आहे। तो स्वतःच्या मुलाची लग्नाची पत्रिका छापू शकत नाही, हा दुसऱ्यांना काय उपदेश देणार? पहिल्यापासून त्याचं हेच कारण आहे। आता कुठे प्रकाश जोदात यायचं, मी निवडणुकीत एवढ्या जागा घेतल्या तेवढ्या जागा घेतल्या, आता हे सगळी खटपट चालू आहे ते विरोधी पक्ष नेत्यासाठी चालू आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऐरोलीतले सर्व नगरसेवक या कंटेनर बाबाला सोडून गेलेत। याच्याबरोबर सध्या कोण नाही। त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले बंडू केनी पण नाईक साहेबांकडे आले, ते का आले ते पण तुम्हाला सांगतील। त्यामुळे ही केविलवाणी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांना दाखवायला की मी एकमेव नवी मुंबईमध्ये आहे जो मी नाईक साहेबांवर बोलू शकतो। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाईक साहेबांवर टीका केली म्हणजे प्रकाश जोदात आधी बातमी बनतेच। हा प्रयत्न आज ते कंटेनर बाबाचा सुरू आहे। दुसरं उदाहरण ते सांगतायत की अहो तुमचे हात स्वतःचे दगडाखाली काय ते बघा। राजकारणात कधी पर्सनलवर जायचं नसतं। काल त्यांनी सगळ्या राजकारणाची मर्यादाची पातळी उकडली, ते पर्सनलवर गेले म्हणून आज आम्हाला पर्सनलवर यायला लागतंय। आम्हाला कधी नाईक साहेबांनी कोणाच्या पर्सनल आयुष्यात ढुंकवून पण बघायला शिकवलं नाही, पण तुम्ही जर असंच बोलत राहाल तर ह्याच्यापेक्षा खालच्या तऱ्हेला आम्हाला बोलता येतं। आज तुमच्या बायका किती आम्ही विचारलं तर तुमच्याकडे उत्तर आहे का? आज हे माहितीचा अधिकार आहे, महानगरपालिकेने दिलेला आहे, तुमच्याकडे प्रत पण आली असेल। ही मीनाताई विजय चौगुले कोण, हा सवाल आज मी त्यांना विचारतोय। हे बघा, युरो स्कूलचा भूखंड सर्वांना माहिती आहे कोणाचा आहे। हा मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळच्या नावाने काढलेला आहे। आता ही मीनाताई विजय चौगुले कोण हे त्यांनी सिद्ध करावं। हिची माहिती त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये पण निवडणुकीच्या दिलेली नाहीये। याचा अर्थ ती ॲफिडेव्हिट पण चुकीची आहे। माहिती ॲफिडेव्हिटमध्ये लपवल्यामुळे यांचं नगरसेवक पद का रद्द करू नये याच्यासाठी पण आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार। हे असं एक प्रकरण नाही आहे मीनाताई विजय चौगुलेंचं, असे बरेच प्रकरण आहेत। एक झालं शुभम चौगुले कोण, आता ही मीनाताई विजय चौगुले कोण। ऐरोलीमध्ये असे अनेक प्रकरण आहेत। अहो यांनी कोणाला सोडली नाही, ना डॉक्टर पासून कामवालीपर्यंत सगळ्यांची वाट लावली या लोकांनी। एक कंटेनरमध्ये बसतात आणि काय धंदे करतात हे ऐरोलीकरांना माहिती आहे। आज 91,000 मतांनी तुमचा पराभव ऐरोली आणि दिघ्यात नवी मुंबईतली जनता करते। याचा अर्थ काय? तुम्हाला एका पण बूथमध्ये ऐरोली आणि दिघ्यामधून लीड का नव्हती आमदारकीला? याचा सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग नाईक साहेबांवर टीका करावी। अहो नाईक साहेब आज गेली 50 वर्ष राजकारणात आहेत। तुमचा उगम पण नाईक साहेबांमुळेच झालाय। आज तुम्हाला गट प्रमुख असेल, तुम्हाला नगरसेवक करण्यापर्यंत नाईक साहेबांचा हात आहे। आज जी मायाजाल तुम्ही कमवली आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सिंहाचा वाटा 100% नाईक साहेबांचाच आहे। मग तुम्ही कोणावर टीका करता? आणि अशा खालच्या पातळीवर आम्ही नाईक समर्थक कधीही खपून घेणार नाही। हा तर ट्रेलर आहे, अजून जर बोललात तर ह्याच्यापेक्षा अजून पुरावे आहेत हे सहनिशा समोर आणून मीडिया समोर। त्यामुळे कंटेनर बाबांनी आपली जुबान, शिंदे साहेबांना पण विनंती आहे, पर्सनलवर जर असंच बोलायला लागले तर ह्याच्यापेक्षा तीव्र शब्दात आम्ही तुमची इज्जत काढू। घ्या घ्या तुमचं। मी थोडंसं बोलतो। नमस्कार, मी बंडू केनी। जेवढे आता मागचं इलेक्शन झालं गेल्या आठवड्यात, तेव्हा शेवटच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी येऊन दिवा गावात एक त्यानं घोषणा करावी लागली, काय
तर जे मंदिर अपूर्ण आहे दिव्या गावातील विठ्ठल मंदिर, त्या मंदिराचा खर्च 1.5 ते 2 कोटी येणार आहे. तो खर्च मुलासाठी त्यांनी पूर्ण करण्याचा 1.5 ते 2 कोटी खर्च करण्याचा आश्वासन दिलंय दिव्या गावाला. हे एवढं मोठं आश्वासन 1.5 ते 2 कोटीचं आश्वासन देऊन जातात एका रात्री शेवटच्या रात्रीत. म्हणजे यांची परिस्थिती काय करून ठेवलेली बघा. अजून आपल्याला जर मला 8 ते 10 दिवस मिळायला पाहिजे होते प्रचारासाठी, मग यांना दाखवलं असतं की बंडूदादा काय आहे आणि तुम्ही कोण आहे. आम्ही काय कोणाला हे करत नाही, पण जर आम्ही आमच्या नाईक साहेबांवर कोणी काही असं चिकलफेक केली तर आम्ही जशाच तशी उत्तर द्यायला तयार आहोत. सध्या आम्ही गप्प आहे, पण एक प्रकरण पण निघतंय. त्यांना फक्त एवढंच सांगतो, ते इंटरव्ह्यू बघत असतील, 18 ऑगस्ट 2025 ही तारीख सांगतो. ते जर प्रकरण बाहेर काढलं, मग तुम्ही काय जनतेला उत्तर द्याल ना, ते तुम्ही तुमचं ठरवा. त्यामुळे ही चिखलफेक जी आहे ती इथेच तुर्तास थांबवा, नाहीतर मग ती सगळी प्रकरणं बाहेर काढायला लागतील. मग किती तुमच्या घरातले नगरसेवक डिस्क्वालिफाय होतात ना, ते पण बघा. मग निश्चित आमच्याकडे पुरावे आहेत. मी तुम्हाला एक पुरावा आताच दाखवला, पॅन कार्डचा. नाव लपवलेलं आहे दत्तक. यांना नाही, सध्या ही प्रमटेस्ट आहे बघा. काल त्यांनी आम्हाला शिंगावर घेतलंय, आम्ही त्यांनी अंगावर घेतलंय, बरोबर. आम्ही पण शिंगावर त्यांना घेतोय. आजपासून ही प्रोसिजर सुरू झालेली आहे, बरोबर. तुम्हाला एवढी केविलवाणी परिस्थिती काय येते की तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्नपत्रिका छापता येत नाही. हा मुलगा माझा आहे हा तुम्हाला सांगता का येत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी DNA करून सांगावं. का तुमचं सगळं लपवायला लागतंय. आणि मीनाताई विजय चौगुले कोण, ही ऐरोलीकरांना त्यांनी सांगावं, कारण तुम्ही ऐरोलीमध्ये प्लॉट घेतला या नावानी. ही कोण, तुम्ही तो ऑफिशियली स्वतः डिक्लेअर पण करत नाहीये. ठीक आहे, मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळच्या नावाने हा प्लॉट आहे. स्वतः सिडको आणि पालिकेने माहिती दिली आहे. याचा अर्थ तुम्ही ॲफिडेव्हिट मध्ये पण लपवलंय. मग अशा किती बायका आहेत तुमच्या, आम्ही विचारलं तर. आम्हाला ना तेवढी खालची पातळीला जायचंय, पण हे सुरुवात त्यांनी केली आहे. याच्यापेक्षा भरपूर उत्तर आमच्याकडे आहेत, पण तुर्ताचे 2-3 विषय घेऊनच आम्ही शांत राहतोय. हे कितपत योग्य नाही. 2 नेते आहेत आज, दोन्ही राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदे साहेब असतील, नाईक साहेब असतील. तो त्यांचा आपापसाचा विषय होता. कालची जी तुम्ही मुलाखत बघितली, ठीक आहे, तुम्ही अधिकार आहे, तुम्ही 4 वेळा निवडणूक नाईक कुटुंबाच्या विरुद्ध हारलात. त्यांनी काय काम नसतील केली, काय नसतील केली, त्याच्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार होता. पण काल तुम्ही जी पर्सनलवर गेलेला आहात, त्याच्यामुळे आज हे प्रतिउत्तर आम्हाला द्यायला लागतं. ते कितपत राजकारणामध्ये योग्य नाही आहे. नाही, ताई जे आहेत त्यांनी काल उत्तर दिलं. त्याला सोशल मीडियामध्ये आपण बघितलं असाल, ताईंना अनेक नेटकऱ्यांनी काय उत्तर दिलंय म्हणून. ताईंची किती वर्ष राजकारणात झाली हे माहिती नाही, त्याच्यापेक्षा 50-60 वर्ष नाईक साहेबांची झाली आहे. त्यामुळे कुठेतरी आज मला वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या गटामध्ये एक स्वीकृत नगरसेवक पद येते. त्यामुळे ताईंचा कदाचित तो स्वीकृत नगरसेवक पद घेण्यासाठी शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी ती स्टेटमेंट असेल. मी एक नाईक समर्थक म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मला भाजपचं कुठलंही पद नाही आहे. एक नाईक समर्थक माझ्या नेत्याला जो अपमान करेल त्याच्या याच्यापेक्षा डबल प्रतिउत्तर माझ्यातर्फे आणि बंडूतर्फे देण्यात येईल. भाजपतर्फे येईल ना परत. भाजप एक शिस्तबद्ध प्रश्न आहे, तो लेवलवर जाणार, त्यानंतर भाजप पण या मैदानामध्ये उतरेल. नाही रवीजी, हे थांबवत नाही. त्यांनी जर ह्याच्यापेक्षा अजून पातळी केली तर मी तुम्हाला पहिलंच बोललोय, 2-3 उदाहरणं आम्ही दिलेत. त्यांनी जर अजून सुरुवात ठेवलीच तशी, तर अजून 4-5 उदाहरणं त्यांची आमच्याकडे आहेत, ते सर्व बाहेर काढू. पण हे एवढं निश्चित की त्यांचं नगरसेवक पद रद्द कसं होणार, एक नाईक समर्थक म्हणून, कारण त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये माहिती लपवलेली आहे. त्यासाठी निश्चित कायदेशीर लढाई मी लढणार. नाही, 100% तुमचं बरोबर आहे, पण आमचा प्रश्न हेच आहे ना की शुभम चौगुलेला गॅजेटमध्ये नाव लावायची गरज का आली. बरोबर, शुभम चौगुले तुमचा अपत्याने तुम्ही डिक्लेअर करा. हे आम्हाला बोलायचं पण नव्हतं, पण कालची जी तुमची पत्रकार परिषद पर्सनलवर झाली त्यामुळे आम्हाला, म्हणजे एखाद्या बापाला स्वतःच्या मुलाचं नाव द्यायला का अडचण येते हे पण त्यांनी जग जाहीर करावं. ह्याच्यात त्यांचा दम असेल तर त्यांनी DNA टेस्ट करावं की शुभम चौगुले माझा अपत्य नाही म्हणून. राहुल जी, आपने कहा कि विजय चौगुले जी को विरोधी
विरोधी पक्ष नेता बनना है, इसलिए वो एकनाथ शिंदे की नजर में अपना वर्चस्व या अपना जो राजनीतिक प्रभुत्व है वो दिखाना चाहते हैं, ये किस आधार पर आप? देखो, अभी फिलहाल शिवसेना के 42 नगर सेवक चुन के आए कंपेयर टू बीजेपी 65। अभी नवी मुंबई में अगर उनको कमान, देखो विजय चौगुले और एकमेव ऐसे व्यक्ति है जो आमदारकी के टाइम पे 2 बार उनके छोटे पुत्र संदीप नाइक साहब के सामने हारे, खासदारकी में संजू नाइक साहब के सामने हारे, खुद नाइक साहब ने उनको ये विधानसभा में कम से कम 92,000 से पिछाड़ दिया है। तो ये आख्या महाराष्ट्र के एकमेव ऐसे इंसान है जो एक ही परिवार के 4 लोगों के साथ हारे। अभी खाली क्या बचा है? ये आमदार तो कभी नाइक साहब के अगेंस्ट बन नहीं सकते, नवी मुंबई की जनता उनको स्वीकार भी नहीं रही है, खाली नगर सेवक पद मिला। नगर सेवक पद मिलने से उनको कुछ नहीं होगा। विरोधी पक्ष नेते पद इज अ स्ट्रॉन्ग पद। इसके लिए मेरी ख्याल है कि ये सब जो कर रहे हैं वो विरोधी पक्ष नेते पद के लिए कर रहे हैं। सर, आपने कहा कि आपके पास ऐसे ग्रुप है, मुझे घर के 5 नगर सेवक जिस पर आता है, तो प्रूफ आप सामने नहीं, 5 नहीं, फिलहाल मैंने 2 प्रूफ आपको दिखाए। एक तो विजय चौगुले का खुद दिखाया, जिन्होंने उनका बीवी मीनाताई विजय चौगुले कौन है मालूम नहीं अभी तक, लेकिन जब नाम यूरो स्कूल से जुड़ता है और नाम आता है मीनाताई विजय चौगुले तो निश्चित ये उनके घर से भी जुड़ा रहेगा, या उनकी बेटी रहेगी, क्या रहेगी, वो उन्होंने प्रूफ करना चाहिए। तो ये अगर तुमने जब इंफॉर्मेशन निवडणूक आयोग के एफिडेविट में छुपाई है तो निश्चित आपके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। विजय चौगुले ने कहा कि हमारे ऊपर जो भी आरोप है और सब कुछ खुला है, हमारा कोई छिपा नहीं है। उन्होंने शुभम चौगुले को सबके सामने स्वीकार किया। उन्होंने अभी कहा था कि ये जो हमारे घर के 4 सदस्य हैं, मतलब जब उन्होंने 4 सदस्य बोले थे तो विजय शुभम चौगुले को उसमें गिना था कि 4 सदस्यों के विजय चौगुले को, चांदनी चौगुले और मनोज चौगुले। उनका कहना है कि गणेश नाइक क्यों नहीं स्वीकार कर रहे हैं सुझाव? इसको नहीं, वो मैटर अलग है। हम तुमको क्या बोल रहे हैं, वो कोर्ट मैटर चालू है। फिलहाल जिन्होंने कल जो मैटर उठाया उसके हिसाब से बोल रहा हूँ कि अगर विजय चौगुले शुभम चौगुले को स्वीकार नहीं करते हैं, बराबर, अपना बेटा डीएनए में नाम नहीं देते, तो उनको दूसरों के ऊपर बोलने का कोई अधिकार ही नहीं है ना। राहुल जी, नहीं भाई, जो देखा सत्तारूढ़ दल के आप लोग घटक दल है दोनों, बीजेपी और शिवसेना, लेकिन चुनाव में एकदम निचले स्तर पर जाके एक दूसरे के खिलाफ बयानबाजियां हुई और व्यक्तिगत स्तर पर जो पहुंच गई। नईम भाई के मुद्दे विकास के हैं, इसके बावजूद भी इसे छोड़कर आप दोनों पार्टियों के नेता आपस में एक दूसरे पर कीचड़ फेंक रहे हैं, ये कितना सही? नाही, देखो सुधीर जी, मी पहिलंच बोललो की निवडणूक संपली, राजकारण संपलं, हेवे दावे झाले, संपले, आणि हे एक चांगल्या राजकारणाचा सबक आहे। आणि सगळेच नेते जे आहेत मोठे लेवलचे, मुख्यमंत्रीपासून किंवा आमदारपासून, ते स्वीकारतात। पण कालची जी त्यांची इंटरव्ह्यू झाली हे कुठेतरी मुद्दामून नाईक परिवाराला, नाईक समर्थकांना डिवसण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते पर्सनलवर गेलेले आहेत। जे काल त्यांचे जे उद्गार होते, असं आहे की एक म्हण आहे, म्हणजे ज्यांचे हात खरीच दगडाखाली असतात त्यांनी हे असं करू नये। आज त्यांनी काल नाईक साहेबांना, नाईक समर्थकांना डिवसलंय, आज त्यांच्या अनेक प्रकाराने बाहेर येत आहेत, याच्या पुढेही येणार। पण हे राजकारण जे नवी मुंबईत चालू आहे विकासाच्या मुद्द्यावर किंवा जे नवी मुंबईमध्ये काय उणीव असतील किंवा काय असतील त्याच्यावर झालं पाहिजे। पण हे समोरच्या विरोधकांकडून जर कंटेनर बाबाकडून पर्सनलवर जात असेल तर नाईक समर्थक अजून ह्याला उत्तर देतील। क्या आप अभी इसको लेकर लीगल कुछ एक्शंस लेने वाले हैं? नहीं, फिलहाल तो मेरे पास 2 उनके एफिडेविट जो मैंने खुद आरटीआई में निकाले वो आए हैं। अभी निवडणूक कोई किसी के जानबूझ के छेड़ता नहीं है। अगर उन्होंने छेड़ना शुरू किया है तो अगले जाके बात करेंगे क्या करना है। बरोबर बोलो ना। बाकीचं पण बोल. ते सांगतात असं गणेश नाईकांवर खालच्या पातळीवर टीका जी शिवसेनेच्या नेतृत्वाने केली, उपनेते असतील किंवा प्रवक्ते असतील, कशा प्रकारे पाहता? आणि चौघ्यांची मुलं आणि बायका नेमकी किती आहे, तुम्ही नेमकी काय सांगता? नाही, जे कालची जी मुलाखत ते शिवसेनेच्या उपनेत्यांनी केली हे फार निंदनीय आहे। राजकारणामध्ये एवढा खालची पर्सनल लेवलला कोण जात नाही। आता निश्चित त्यांनी काही प्रकरणं जे काल बोलली ते कितपत सत्य आहे ते त्यांना माहिती, पण आमच्याकडे जी माहिती आहे तर आमचा एकच सवाल आहे की मीनाताई विजय चौगुले कोण आहे, जिच्या नावाने त्यांनी युरो स्कूलचा प्लॉट काढलाय, हे जनतेला माहीत पाहिजे। आणि त्यांची मुलं किती, काय किती आहे ते त्यांनाच माहिती। आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आली आहे की त्यांच्या एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलेलं असं दाखवतायत। तर आमचं मागणी आहे त्यांच्याकडे की त्यांनी त्यांची डीएनए करावी आणि सांगावं की ह्याला मी दत्तक घेतलंय, हा माझा मुलगा नाहीये म्हणून, एवढीच मागणी आहे।
आणि हे आम्हाला बोलायची गरज पण नव्हती, पण कालचं जे प्रकरण त्यांनी केलं त्याच्यावर हे प्रतिउत्तर आहे. आणि हे 2 उदाहरणच नाही आहेत, अनेक उदाहरणं आहेत. निवडणूक आयोगाकडे जाणार का या पथकाचा जो संदर्भ वापरला जात आहे? नाही, काल बरोबर आहे, आज जी माहिती भेटली त्यांनी जी शाळेची पण माहिती लपवली आणि त्यांची कोण आहे ती मला माहिती नाही काय आहे ती. त्यामुळे निश्चितच निवडणूक आयोगाकडे दाद मागू की बाबा यांनी यांची वाईफची माहिती याच्यामध्ये लपवलेली आहे आणि त्या हिशोबात काय होईल ते पुढे बघू. हिंदी में आज का प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद क्या है? आज प्रेस कॉन्फ्रेंस लेने का मकसद एक ही था. कल जो शिवसेना के उपनेता थे उन्होंने निचले दर्जा में हमारे नेता आदरणीय नाइक साहब के बारे में जो मीडिया सोशल मीडिया में आके बात की है, तो मेरा उनका एक ही कहना है कि जिनके घर शीशे के होते हैं वो कभी दूसरों के ऊपर पत्थर या आँच नहीं डालते. अभी उन्होंने सोचना मांगता था कि अपने ऊपर कितने ऐसे आरोप है. अभी एक उदाहरण मैंने आपके सामने दिया है कि उनको इतनी शर्म आती है कि खुद के बेटे को नाम देने के लिए शर्म रहा है. हाँ, मेरी मांगनी है उनसे कि आप एक बार डीएनए करो. ये शुभम चौगुले कौन है, हमारे बतम से मतलब वो कुमार पलसे का कोई रिलेटिव या उनका डैडी है. हमको किसी के पर्सनल इसमें नहीं जाना, लेकिन आप जब प्रहार करोगे निचले स्तर का तो इससे डबल प्रहार हम लोग करेंगे. दूसरा एक चीज़ है, उन्होंने सेक्टर 19 आयरोली में यूरो स्कूल करके प्लॉट है, वो किसी मीनाताई विजय चौगुले के नाम पे लिया हुआ है. इसके डॉक्यूमेंट्स मैंने आपको अभी दिखाए. तो ये मीनाताई विजय चौगुले कौन है, इसका भी शानिशा होना मांगता है. अगर ये इनकी कोई पत्नी है तो इन्होंने एफिडेविट में क्यों नहीं बताया? तो ये एफिडेविट फॉल्स है. अगर एफिडेविट फॉल्स है तो इन्होंने चुनाव आयोग को झूठा शपथ पत्र दिया है, तो उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए, यह हमारा कहना है. वापिस मैं बोलता हूँ, हमको आदरणीय नाइक साहब की सबकी शिकवन है कि किसी के पर्सनल आयुष्य में हम लोग जाते नहीं है, लेकिन आप अगर इसी तरह नीचे लेवल से पर्सनल पर प्रहार करोगे तो आपकी पूरी कुंडली हमारे पास है. ये तो 2 नमूने हमने दिखाए, ऐसे 3-4 और नमूने हैं. फिर आपको मुंह दिखाने के लायक नवी मुंबई में आप नहीं रहोगे. सर, क्या बताएंगे जिस तरह से आरोप गणेश नाइक सर ने जो आरोप पॉलिटिकल किए थे, पर उन्होंने उनकी निजी जिंदगी पे आरोप किया गया है, तो इसको लेके नवी मुंबई के आप गणेश नाइक समर्थक है, तो किस तरह क्या आगे का प्रयास रहेगा? नहीं ताई, तेज मगाशी बोल लो कि राजकारण, यही बताना चाहता हूँ कि इलेक्शंस हो गए, पॉलिटिक्स हो गए, 15 दिन थे, आरोप प्रत्यारोप होते रहते हैं, लेकिन इसका नीचे लेवल पे कोई आरोप करता नहीं है. कल जो उनके उपनेता ने आरोप किया अपने शिंदे साहब को खुश करने के लिए और विरोधी पक्ष नेता नवी मुंबई का जो चाहिए उनको, वो एकदम मतलब शिंदे साहब भी मेरे ख्याल से वो खुश नहीं होंगे कि इतना नीचे लेवल का दर्जा मेरे कार्यकर्ता ने किया है करके. तो उन्होंने नीचे दर्जा किया है तो एक खाली झांकी हम लोग ने दी है, उनकी तो आखी कुंडली है हमारे पास. तो ये जो राजकारण चालू है नवी मुंबई का, वो बिल्कुल मेरे ख्याल से सही नहीं है. आप विरोधी पक्ष में हो, नवी मुंबई में क्या कमियां हैं आप आके करो, आप भी उसमें नवी मुंबई कैसी बेहतर हो सकती है उसमें प्रयास करो, लेकिन ऐसे नीचे जो आपने वार किए है कमर के नीचे, वो बिल्कुल सही नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.